उपस्थित सर्व पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, शिक्षक प्रतिनिधी, विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक घरत, फर्स्ट इयर LLB ILS विधी महाविद्यालयात शिकत आहे. आज या ठिकाणी आपण स्वीपने आयोजित केलेल्या मतदान जनजागृती कार्यक्रमाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी जमलो आहोत. स्वीप म्हणजेच काय तर सिस्टमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन हा निवडणूक आयोग जो आपला आहे त्याच्या मतदार जनजागृती कार्यक्रमाचा भाग आहे, जेणेकरून मतदारांमध्ये मतदानाविषयी आस्था निर्माण होईल आणि आपलं मतदानाचं पर्सेंटेज वाढवता येईल. संविधानाच्या अनुच्छेद 326 मध्ये आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला बघायला मिळतो. लोकप्रतिनिधींच्या मार्फत कायदे बनवण्याची पद्धत, लोकशाही पद्धत आपण स्वीकारली आहे आणि हे प्रतिनिधी फर्स्ट पास्ट द पोल सिस्टम या प्रकारच्या पद्धतीतून आपण निवडतो, ज्याच्यामध्ये ज्या प्रतिनिधीला सर्वात जास्त मतं मिळतात तो आपला उमेदवार बनतो. आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आहोत, म्हणून मतदान हा एक आपला सांस्कृतिक हक्क आहे हे सुद्धा सांगणं गरजेचं आहे. प्राचीन भारतामध्ये उत्तरामेरूर हा तमिळनाडूमध्ये एक शिलालेख आपल्याला सापडतो, ज्याच्यामध्ये प्राचीन भारतातल्या लोकशाहीबद्दल सांगितलेलं आहे. आणि आपण जी निवडणूक आधारित लोकशाही पद्धत जी स्वीकारली आहे ती आपल्या भारतीयांच्या शतके जीवनाचाच एक भाग असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. शाळेत आपण जी प्रतिज्ञा म्हणायचो की भारताच्या संस्कृतीचा मला अभिमान आहे आणि त्या संस्कृतीचा पायी होण्याचा मी पात्रता अंगी बनण्याचा प्रयत्न करीन, तर मला असं वाटतं की ती प्रतिज्ञा सत्यात उतरवण्यासाठी मतदान करणं ही सुयोग्य संधीच आहे. मतदान करणं हा आपला एक आर्थिक अधिकार पण आहे. मतदानाचा किंवा निवडणुकांवरती जो खर्च आपण करतो तो आपल्या मतदारांच्या खिशातून करतो. 2009 साली 1100 कोटी साधारणपणे आपण हा खर्च केला होता. 2014 साली हाच खर्च 3800 कोटींवरती गेला. 2019 साली जवळपास 6500 कोटी इतका खर्च आपण निवडणुकांवरती केलेला आणि हा खर्च फक्त सरकारने केलेला आहे. जर आपण पॉलिटिकल पार्टीजने केलेला खर्च सुद्धा विचार घेतला तर तो आकडा साधारणपणे 60,000 कोटी इतका जातोय. 2024च्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये जवळपास 10,000 कोटी इतका खर्च होईल असा अंदाज आहे. या खर्चाचा हिशोब जर अधिकारवाणीने मागवायचा असेल तर आपण सर्वांनी मतदान करणं गरजेचंच आहे. एकंदर शहरी आणि सुशिक्षित मतदारांचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपल्याला एक प्रकारची अनास्था असल्याचं बघायला मिळतं. उदाहरण जर द्यायचं झालं तर महाराष्ट्र हे शहरीकरण झालेलं राज्य आहे असं आपण म्हणतो, पण महाराष्ट्राचा जर एकंदर मतदानाचा टर्नओव्हरचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 2009 साली फक्त 50% जे मतदार रजिस्टर्ड होते त्यांनी मतदान केलं होतं. 2014 मध्ये हेच प्रमाण 60%वरती गेलं. 2019 मध्ये हे प्रमाण 64%वरती गेलं. 24 मध्ये आपला हा प्रयत्न असायला हवा की हे प्रमाण जे आहे ते 70%च्या वरती गेलं पाहिजे. पुण्याचा जर विचार केला तर 2009 मध्ये पुणे फक्त 40% पुणेकर मतदान करतायत. 2014 मध्ये 54% आणि 2019 मध्ये पुन्हा 50% इतकेच मतदार पुण्यामध्ये मतदान करतायत. तर ही अनास्था दिसण्याचं एक कारण म्हणजे राजकारणाचं गुन्हेगारीकरण आणि सुशिक्षित मतदारांचं त्याच्यामुळे पाठ फिरवणं असल्याचं आपल्याला बघायला मिळतं. 2019 मध्ये म्हणजे आपण जी मागची 17वी लोकसभा निवडून दिली त्याच्यामध्ये जवळपास 43% जे आपले रिप्रेझेंटेटिव्ह होते त्यांचं गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं बघायला मिळतं. प्लेटो म्हणतो की वन ऑफ द पेनल्टीज फॉर रिफ्युजिंग टू पार्टिसिपेट इन पॉलिटिक्स इज दॅट यू एंड अप बीइंग गव्हर्न्ड बाय युअर इन्फेरियर्स. आणि त्यासाठी मग मतदारांमध्ये जनजागृती करणं गरजेचं असतं की तुमच्या भल्यासाठी तुम्ही स्वतः मतदान करणं खूप गरजेचं आहे. निवडणूक आयोगाने गेल्या काही दशकांमध्ये काही क्रांतिकारक पावले यासाठी घेतलेली असल्याचं आपल्याला बघायला मिळतं की फोटो आयडी कार्ड आपल्याला सर्वांना मिळतं मतदानाचं. त्यानंतर वोटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल म्हणजे ज्याला व्हीव्हीपॅट असं म्हटलं जातं. तुम्ही ज्या वेळेला EVM मशीनवरती बटन दाबता त्याच्याजवळच एक मशीन ठेवलेलं असतं ज्याच्यामध्ये तुम्ही ज्याला मत दिलंय तेच कन्फर्म करता येतं. 7 सेकंदांसाठी तुम्हाला एक स्लिप तिथे दिसते आणि ती स्लिप मग खालच्या भांड्यामध्ये पडते. दुसरा एक ऑप्शन 2014 पासून आपल्याला अवेलेबल आहे तो म्हणजे नोटाचा. तुम्हाला जर कुठलाही दिलेला उमेदवार पसंत नसेल तर तुम्ही तुमचा निषेध नोटा हे बटन दाबून सुद्धा व्यक्त करू शकताय. सर्व उमेदवारांना त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी तसेच शैक्षणिक पात्रता जाहीर करण्याची सक्ती करण्यात आली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आचारसंहिता किंवा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट जो असतो त्याचं तंतोतंत पालन आता निवडणूक आयोगाकडून करून घेतलं जातं. एवढंच नाही तर फक्त एका मतदारासाठी सुद्धा निवडणूक आयोग एवढी म्हणत घेतं की गीर सारख्या जे नॅशनल पार्क आहे त्याच्यामध्ये फक्त एक मतदार आहे आणि वर्षानुवर्ष त्या एका मतदारासाठी निवडणूक आयोग स्वतःचा इलेक्शनचा बूथ तिथे उभारतं आणि त्यासाठी आपण इलेक्शन कमिशनचे जे काम आहे ते अप्रिशिएट करणं गरजेचं आहे. या डिजिटल युगामध्ये निवडणूक आयोगाने काही ऍप्लिकेशन आपल्यासाठी आणलेले आहेत आणि त्याचं उल्लेख करणं इथे महत्वाचं वाटतं. रिसेंट टाइम मध्ये वोटर हेल्पलाईन
एक ऍप आला आहे आपल्याला निवडणूक प्रक्रियेसंदर्भात निवडणुकीसाठी जर कोणाला एनरोल करायचं असेल, मतदार यादीत नाव नोंदवायचं असेल, त्याच्यात बदल घडवून आणायचे असतील किंवा मतदार यादीत आपलं नाव आहे की नाही हे बघायचं असेल तर त्यासाठी वोटर हेल्पलाईन हे ऍप आहे. जे आपले उमेदवार असतात त्यांची पार्श्वभूमी चेक करण्यासाठी KYC ECI नावाचं एक ऍप मतदार निवडणूक आयोगाने आणलेलं आहे. जे दिव्यांग बंधू आपले आहेत त्यांच्यासाठी सक्षम ECI नावाचं एक ऍप आहे जे त्यांच्या स्पेशल नीड्सला केटर करण्यासाठी डिझाईन केलेलं आहे. आणि मतदारांनी फक्त निवडणुकीत सहभागी न होता एकूण प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, म्हणजे जर काही भ्रष्ट प्रॅक्टिसेस करप्ट प्रॅक्टिसेस जर काही होत असतील, पैसे वाटणे वगैरे तसंच, तर ते जर आपल्याला त्याची कंप्लेंट करायची असेल तर C-Vigil नावाचं एक ऍप्लिकेशन आहे, तर त्याचाही उपयोग आपण करू शकतोय. एवढे सगळे ऍप्लिकेशन्स वगैरे जे आपण आहेत त्याचा वापर करून इन्फॉर्म डिसिजन घेणं आणि योग्य उमेदवार निवडून देणं हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. नवीन मतदारांना सुलभतेने सहभागी होता यावं म्हणून आधी जे फक्त जानेवारीमध्येच निवडणूक ओळखपत्रासाठी किंवा मतदार यादीत नाव नोंदवणीसाठी तुम्हाला 1 जानेवारीची जी वाट बघायला लागायची, आता निवडणूक आयोगाने जानेवारी, एप्रिल, जुलै आणि ऑक्टोबर अशा 4 वेळेला तुम्हाला स्वतःचं नाव निवडणूक आयोगाकडे नोंदवता येईल अशी सोय करून ठेवली आहे. आणि त्याच्यासाठी हे वोटर हेल्पलाईन जे ऍप आहे ते आपल्याला महत्वाचं ठरत आहे. चांगला उमेदवार कसं शोधावं याचं जर कन्फ्युजन असेल तर आपल्याकडे साधे उपाय असतात. आपण संतांची चरित्र वाचत असतो, महाराष्ट्र संतांची भूमी म्हणतो. तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. देवाच्या ऐवजी आपण आपला प्रतिनिधी शोधूया. पुणे महानगरपालिका आणि ILS लॉ कॉलेजचे मी आभार मानतो की त्यांनी मला इथे व्यक्त होण्याची संधी दिली. आणि मतदान करूयात आणि देश घडवूयात. धन्यवाद. जय हिंद.